सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माश्रितशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीपाण्डुरङ्गरुक्मिणीरङ्गा मुनिमानसहृदयभृङ्गा नाम नाम अनामातीत अभंगा नेयी भंगा दुरिताते। ऐका श्रोते सादर आता मागील कथाभाग निरुता अनुमोदन देवुणी तत्वता परिसा आता कथानक। ऋषींमाजी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारोनी निघता झाला तात्कालिक। 60 सहस्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी। इंद्रानं त्याचं पूजन केलं आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार घातला की माझं आसन आता दोलायमान झालेलं आहे, तर खाली जो पृथ्वीवरती अंबरीश राजा आहे तो एवढा तपस्वी आहे, पुण्यवान आहे, तर माझं आसन त्याच्यामुळे जाईल, तर तुम्ही काहीतरी करा, तुम्ही गुरु आहात म्हटलं। यांनी ते ऐकून घेतले आणि खाली निघाले। त्यांच्या डोक्यात विचारलं की अशा पुण्यवान माणसाचं दर्शन तरी होईल आपल्याला। दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृतकृत्य तयाने पये। सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटने आदी करुणी साधली त्याने द्वादशी। या अन्नदाने करुणी पाही सकळ सौभाग्य तोलाही तया ते कधी न घडे पायी पाप क्षय होय तेने। कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी ही मळमासी विशेषा विशेषी जाणीची। कोटी पापे जरी घडलेली असली तरी ते एका द्वादशीच्या व्रतामुळे काय होतं, त्याचा संहार होत असायचे आणि त्यातही मळमास जो आहे त्याच्यातले हे फार विशेष अशी द्वादशी आहे। या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडे जयाते धिकतयाते जन्मोनिया। जन्मायवणी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्य लेश नाही गाठीसी। जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा। जो विनमुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी। धन्य ते आचरती व्रताते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नातळे। म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश सकळ भूसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा। त्या ते छळावया पाही आम्ही जातसो लवलाही तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तेथे। त्यांना आम्ही जर छळायला गेलो तरी सुद्धा तिथे त्याला काही होणार नाही, कारण त्याचा रक्षिता कोण आहे तर शेषशाही असलेला भगवान महाविष्णू आहे। पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडोते। ऐसी चित्ती विचारणा करुणी चालला ऋषी राणा
त्वरे पावला नृपभवना केली गर्जना समस्ती जय जयकारे चेनी घोषे ऐकता नृप संतोषे अतिउल्हासे निज मानसे सामोरायेत नृपतया ते दंडप्राय लोटांगणी समस्ता ते नमुनी बद्धहस्ते प्रवर्ते स्तवनी मधुरवचनी आनंदे ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही भूतलेसी ग्रंथी घालती पाही म्हणती आमुचा हात रिकामा नाही परता होई भट बाबा ऐसे जे ब्राह्मणा ते धिक्कारा सो तया ते तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ परम भावार्थ विनवीत म्हणत धन्य आजीचा पर्वकाळ माझा भाग्योदय झाला सफळ घेऊनी समुदाय सकळ गृहापातला न प्रार्थिता कोटी पर्वकाळ एक वटले किंवा चंद्र सूर्य एक वटले तेची फल आजी लाधले दर्शन दिधले महाराजा बोलोनी ऐसी मधुरवाणी आसन दिधले समस्ता लागोनी पूजा प्रकाराणवूनी पुरस्कार पूजनी अनुसरला तव बोलता झाला ऋषी बोल कोटी क्षुधेचा असे बंबाळ ते पूजा प्रकार न रुचे सकळ विश्वत सकळ गमताती कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया कालच एकादशीचा उपवास झालेला आहे आणि आता द्वादशी आहे म्हणून मी संधी साधून तुझ्याकडे आलो आहे क्षुधा हे पापिणी दारुण सुचोने दे संध्या स्नान कोटी पेटली या जठरांना अन्ना परांना नेण्याची भूक अशी पापिणी आहे म्हणला दारुण की त्याच्यामुळं काय स्नान संध्या काही सुचत नाही म्हणून सांगितलं या लागी नृपनाथा वरिष्ठा समुदायासी बरवंटा अन्न वोगरी धर्मिष्ठा आणि कवाटा नवजावे वरवंट म्हणजे सुंदर समुदायाला सुंदर अशा पद्धतीचा अन्न तयार करून वाढ तीन प्रहर जाहली या निशी यात आम्ही जात सो स्नानासी विलंब नाही स्नान संदेशी सत्वर माघारे येतोसे आम्ही आंघोळी जाऊन स्नान संध्या करून ताबडतोब येतो ऐकून हे ऋषींचे उत्तर मनी हर्षयुक्त नृपवर म्हणे कृतकृत्य झालो फार केला उद्धार महाराजा आजी साधन द्वादशी मी लाधलो परमसुकृतेशी पार नाही माझ्या भाग्यासी समुदायासी पातले ती तरी स्वामींचे दये करुण सकळ पदार्थ अनुकूल जाण परी ऐसे एक विज्ञापन कृपा घना परिसीचे तव माझा अलोट नेम माझा तव अलोट नेम जो हरिहराते दुर्गम तो सिद्धी न्यावाजी सुगम कृपा करुणी दातारा तरी साधिजे साधन द्वादशी विलंबन लावाजी स्नानासी न होता भानु उदयासी भोजनासी कैसे बैसावे भोजनासी बैसावे हेची विनंती वरी परिसावी कृपाळुत्वे सिद्धी न्यावी तथास्तु म्हणे भट घोसावी समुदाय ऋषीरावो स्नानाते गेला ऋषींचा मेळा नृपपातला त्वरे पाकशाळा 60 खंडी अन्न गोळा एकला कवळे दुर्वासू इतर मंडळी 60 सहस्र अन्ने पचविली षड्रस राये सावरून स्नान संदेश देवतार्चनी बैसला षोडशोपचार पूजा अर्पुनिया गरुड ध्वजा पंचमहायज्ञ महाराजा करुणी बैसला निवांत राव बैसला मार्ग लक्षित
तव दिनकर उदयो भो पाहत साधन वेळा तेने साक्षी साधित राव मनात गजबजला म्हणून या लवळ सवडी दूत धाडिले तातडी ते लक्षून या गंगेची थडी ऋषीराया हाकारिले एरीकडे गंगा तिरी अघमर्षण ऋषी करी कोणी शिरोणी जळा माझारे स्नाने वरी सारितादी कोणी करीती स्रोत पठन कोणाचे न हालती ओढ जप करती एकनिष्ठ कोणी निळकंठ आराधिती ऐसे ब्राह्मण ठाई ठाई गुंतले झाले ते समयी तव राजदूत पाहोन हृदय घाबरेपणे बोलती म्हणती महाराजा सत्वर पाहात असे जी नृपवार भोजना ते होतसे उशीर चलावे सत्वर स्वामी या प्रत्युत्तर न देती बापुडी एक धरून नासिक बोंडी एक उघडी करून शेंडी लवड सवडी झाडती तव करून या अघमर्षण दुर्वास बोले वचन अद्यापि झाले नाही ध्यान जपतर्पणी विधियुक्त भानुउदय न होता केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता जाऊन सांगा नृपनाथा विधी विधानता सारून येवो आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी स्नान संध्या सारून परती वैसावे येऊन पंक्ती तैसेची आमुची स्थिती नसेची जे करीती संध्या स्नान विधियुक्त तिळतर्पण तैसेची सारती भोजन तरी ते ब्राह्मण नव्हेती जे न करती संध्यास्नान जे संध्यास्नान करत नाहीत विधियुक्त तिळतर्पण करत नाहीत आणि तसंच येऊन भोजन करतात ते ब्राह्मण नव्हे म्हणून सांगितलं शूद्रवत ते नर जाण रवरवी तयाचे पितृगण काय ब्राह्मण कुळी जन्मण सार्थक कवन जन्माचे तरी जावोनी सांगा रायासी क्षण एक अवकाश भोजनासी सारून या नित्य नेमासी समुदायासी येतसो ऐसे ऋषीचे उत्तर ऐकून दूत परतले सत्वर जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत नृपे ऐकून वचनासी परम संकोचित मानसी मने विघ्न दिसे द्वादशी न साधे साधनासी आजी पै तरी उपावो करावा कवण परम कोपिष्ट दुर्वास जाण शाप देईल न लागता क्षण परम विघ्न उदेले हे आज पर्यंत साधनासी पाही अपायो घडला नसे काही अहो देवा हे काही कैसी नबाई उदेली ऐसी चिंता करिता हृदयात परम सचिंत नृपनाथ तव संधी पातली त्वरित साधन वेळा द्वादशी मग नृपे विचारून मानसी करिता झाला महायज्ञासी नैवेद्यार्पणी महाविष्णूसी देवतीर्थासी प्राशिले सिद्ध करून आयती मार्गलक्षित नृपती स्वस्त वैसलासे चित्ती ऋषी मार्ग लक्षितेस एरीकडे गंगा तिरी ऋषी ते जाणविले अंतरी मग उठता झाला झडकरी समुदायेसी ऋषी राव परम लघवते अवसरी पातले नृपाची महाद्वारी करोनी जय जयकारे म्हणे सत्वर सारी यज्ञाते करोणी पंच महायज्ञाते नैवेद्यार्पी देवाते उशीर झालासे भोजनाते तुझ्या व्रताते नृपवरा राये ऐकून वचन म्हणे सकळ विधी सारून करून या तीर्थग्रहण साधन वेळा साधली आता भोजन मात्र असे उरले ऋषी म्हणे व हा काय केले तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणासी दुर्वास ऋषी तिथं आले आणि ते म्हणले की आता काय कर यज्ञ वगैरे कर आणि यज्ञामध्ये तू भोग दे आणि नंतर आम्हाला वाढ जेवायला आम्हाला भूक लागलेली आहे
त्यांनी सांगितलं की मी ते केलं सगळं आणि तीर्थप्राशन केलं, कारण साधन द्वादशीचं जे व्रत होतं ते साधली पाहिजे म्हणून मी ते तीर्थ घेतलेलं आहे. आता फक्त भोजन उरलेलं आहे म्हटलं. ते ऋषी म्हणजे काय की असं कसं म्हणे, तू हे केलंस म्हणजे उपास मोडला. आमच्या आधी ते केल्यामुळं तू ब्राह्मणाच्या आधी जेवण केलेलं आहे. तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजना समानची तत्वता. आम्ही न सेवूची आता शेष अन्न नृपवर्या. तीर्थप्रसाद घेतलं की संपलं ना म्हणे, आता काय भोजन करणार आहे, भोजन झाल्यासारखंच आहे, आता आम्ही काय जेवणार नाही. तर तू तव परम सुज्ञराया केवी आचरलासी हे क्रिया. म्हणून परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषी ते उपेक्षून तत्वता. माझा महिमा तुवा नेणता केवी व्रता साधिले. क्रोधे थरथरा कापतसे धोनी अधरपुटी हालतसे. सर्वांगी क्रोध लवतसे काय बोलतसे राया ते. गर्भ झाला तुझिया मानसी मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकारी आता शापासी भोगी गर्भवासी शतजन्म. आता शतजन्म तू काय भोग आहे असं सांगितलं पुढं. कारण आता तो वैकुंठाला जाणार होता, याच्यानंतर एवढे स्वर्गाचा अधिपती होणार होता, इतकं पुण्यार्थ होता, पण तो शाप असा मिळाला की तू शतजन्म घेशील म्हणून सांगितलं. ऐसा शाप ऋषी वदता घाबरा झाला नृपनाथा. म्हणे केवता उदेला अनर्था म्हणून कापद थरथरा. पहा केवढा अनर्थ राया ते अभिमान ओढवला तया ते. अभिमान नसा हे भगवंता ते प्रियतया ते निराभिमान कर्म करिता. तो परमप्रिय भगवंता या लागी न धरीजे अहंता. जाणते पुरुषांनी कुठलाही अभिमान न धरता कर्म करावं, तो भगवंताला प्रिय असतो असं सांगितलेलं. आणि कुठली याप्रमाणे जर अहंता धरले नाही, जे धरत नाहीत ते काय जाणते पुरुष असतात असं सांगितलं. पुण्यमार्ग आचरता पहावो ते ते उत्पन्न झाला अपावो. म्हणून नाचरावे हा हो झणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वहिले ते ऐका सावधान. भावे विन देवादिदेवो केवी आतुडेल पहावो. परी केलिया कर्माचा निर्वाहो देवादिदेवो संपादी. जैसे उत्तम भूमीसी कण पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला धन घन तरी परी न जाय कण तेथीचे. उत्तम भूमीमध्ये जर आपण कण पेरतो धान्याचे, तिथं पाऊस जरी झाला नाही तरी सुद्धा ते कण तिथल्या तिथंच राहतात. ते देवी सत्पात्री दान देता ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपा घन ओसरता पीक हाता लागतसे. म्हणून या अनन्य भावे निराभिमानाने माने कर्म करावे. तेची प्रियकर रमाधवे भावार्थ बळे करून या. असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा कवण अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिला ओजा हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी तव तुवा तीर्थ ग्रहण करून पाही. माझे वचन सत्य नाही भोजना वैसविसी आम्हाते. पहा केवढे संकटी नृपवर व्यसनी पडला साचार. परी कृपाळू तो सर्वेश्वर जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा. तरी माघारे दबडिता नृपवरा अश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भूसुर तयाचे आतिथ्य करावे फार. तोषवून तयाचे अंतर आशीर्वचना ते घेईजे.
त्यामुळे काय केलं पाहिजे, आपल्या घरी जर घुसूर म्हणजे ब्राह्मण आले तर त्यांचं आतिथ्य फार चांगल्या पद्धतीने करावं, त्यांना तोषून त्यांचं अंतर काय समाधानी झालं पाहिजे, असं करून त्यांना जाऊ द्यावं. म्हणजे काय तर त्यांचे आशीर्वचन आपल्याला मिळतात. रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही, तेणे तो संतापून हृदयी, अंतःकरणी शापितसे. त्याला जर रिक्त हस्त पाठवलं तर तो कठोर वचन बोलतो, आणि तो संतापून जर हृदयापासून बोलला तर ते अंतःकरणाने काय होतं, शाप मिळतो. जरी ध्यावया नाही धन तरी बरवा कीजे सन्मान, परिवित्त असुनी न देव वेदान, हे विहितपण साजेना. आपल्याकडे धन नसलं तरी सुद्धा त्याचा यथोचित सन्मान आपण केला पाहिजे. पण धन जर असेल, आपल्याकडं पैसा असेल, तर त्याचं विहित पण योग्य पद्धतीने करावं. तरी थोडे अथवा फार देऊन तोष व्हावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर सहजची येऊ पाहे, असंतुष्टा द्विजा नष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागी कर्मश्रेष्ठा विधिवाटा आचार्ये. द्विज म्हणजे ब्राह्मण. असंतुष्ट जर ब्राह्मण असेल तर त्याच्या वेदामध्ये जे सांगितलं आहे की त्याची प्रतिष्ठा जपली जात नाही या ठिकाणी. त्यामुळे कर्म कितीही श्रेष्ठ असलं तरी ते विधिवाटा आचरण होत नाही, त्यामुळे त्याचं फळ मिळत नाही. ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश, मग हृदय आठवी रमाविलास, केला ध्यास बहुतेने. मग त्यानं काय केलं तर रमा माधव म्हणजे महाविष्णूचा ध्यास घेतला. म्हणे वैकुंठवासी रमाधवा, धाव कैवारिया, केशवा मी तव अनुसरलो जीवभावा, तुझिया सेवा जगदीशा, ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून या निष्टंक, व्रत आचरलो एकनिष्ठ, केवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझसी, या लागी शापतसे ऋषी, कवण उपायाशी करू आता. तुझं मुख म्हणजे काय, ब्राह्मणाचं मुख म्हणजे तुझं मुख आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी जर शाप दिला तर त्याप्रमाणे अरिष्ट घडणार. आता एवढं सगळं मी तुझं व्रत केलेलं आहे, तूच आता मला तार असं सांगितलं. तुझे मुख हे ब्राह्मण जाणून मांडिले अन्नदान, आणि तुझेची मुखे शाप वचन उचितपण केवी देवा. तुझं मुख म्हणजे हे काय, ब्राह्मणाचं मुख हे तुझंच मुख आहे, हे जाणून म्हणलं मी अन्नदान मांडलेलं आहे, पण त्याच्याऐवजी काय त्या मुखानं मला शाप वचन मिळते, हे काही योग्य नाही. तरी कृपाळू तो दीनोद्धार, ऐसे बोलती विधी हर, तरी ऋषीवचनाचा वणवा, थोर शांत करी कृपा घणे. विधिहर म्हणजे ब्रह्मदेव आणि शंकर. विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि हर म्हणजे शंकर. हे देवा कृपा घना, दयाळुवा अघनाशना, दीनोद्धारा पतित पावना, असुर मर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदता तिरुषेश्वर, हे तेज ऐसी हे लहरी क्रूर, पातली हरिहरा न लोटे. कवण पातकाचा ठेवा, मी तव आचरलोसे देवा, म्हणून न एची करुणा हृदयी केशवा तुझिया. गर्भवासाचा सुखवावा पंथ, या लागी जे दान तपोव्रत, तेथेही होतसे आघात, तरी समूळ मात उडे की. हे गर्भवास होऊ नये, गर्भवासासारखा त्रास कोणता दुसरा नाही आहे, म्हणून काय करायचं तर तपव्रत दान आचरायचं. आणि हे करून जर अशा पद्धतीने आम्हाला मिळत असेल त्याचं फळ, तर काय उपयोग आहे. तरी दीनवत्सलता ते कैसे, केवते गेली से ऋषिकेशी, सांगपा महादिनासी, विचारून मानसी गोविंदा. पहा तत्करिता अन्नदान, राया ते ओढविले महाविघ्न, तोची प्रत्यय मज लागून आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रजित देखिली प्रातकाळासी, न येता न देता दुर्जनासी,
गाठ पडली तात्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले, कारागृहाते भोगिले अस्तमित अस्नात. प्रभू न करी वचना न्याय, खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावलो लवला हे, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भाव, तात्काळ फळला पहा हो. अंबरीशा ते तोची न्यावो, घडे पहावो अनायासे. मग करुणास्वरे अनंत, आळविता झाला नृपनाथ. सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत राया ते. म्हणे धावणे न करिता, ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझी या वत्सलता, केवी शोभे भूमंडळी. मी जर जाऊन आलो नाही आता तुझ्या याला, तर माझं ब्रीद राहणार नाही आहे, माझी वत्सलता भूमंडळावरती राहणार नाही आहे. मग पवना ते टाकून मागे, गरुडा ते सोडून वेगे. धावणे केले लाग वेगे, उभा उभी अंतरंगी उभा. मग गरुडाला काय, पवनाला सुद्धा मागं टाकून गरुडाला सुद्धा सोडून दिलं त्यानं. आणि इतक्या लगबगीनं आला तो, बघता बघता त्यांच्यासमोर उभा राहिला. एरीकडे नृप चक्र चूडामणी, जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेला से ऋषी सन्निधानी, तो चक्रपाणी देखिला. द्वयबद्ध पाणी म्हणजे दोन्ही हात त्याने काय केले, जोडून त्याला नमस्कार केला. सहस्र चपळे समान, तेज पाकले दैदिप्यमान. एकाएकी शेषशयन येऊन उभा ठाकला. राये पाहताची नयन, दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी, स्तुती स्तवनी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार, उभा समुदायेसी सत्वर. स्तुतिवादे जगदीश्वर, ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळी, बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहून ते वेळी, मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर, कथिता झाला समाचार. म्हणे परमकोपिष्ट ऋषेश्वर, निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वणवा, जाळू पाहे देह भावा. कृपाळू तो मेघ वर्षावा, शीतळ करी वर्षोनी. ऐकून नृपाची करुणा, बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष, वरी द्वादशी तिथी सरस. नृपाचरता निर्दोष, तरी शापास आधार केवता. हा मलमास आहे चालू, आणि याच्यामध्ये द्वादशीचं व्रत जर तो आचरत असेल, तर याच्यामध्ये तो निर्दोष आहे. तो कसं काय त्याला शाप देतोस? त्याला शाप द्यायला काही आधार पाहिजे की नाही? द्वादशी ते ब्राह्मणा ते, उदक अर्पिली तरी त्या ते. तरी फळ लाभे यज्ञाते, स्वर्गी पितरा ते संतोष. ब्राह्मणाला जर त्यानं उदक फळ अर्पण केलं, तर त्याचं फळ अनेक यज्ञांचं लाभतं त्याला. स्वर्गामध्ये पितरं सुद्धा काय होतात, संतोष पावतात. जयाने व्रत केले द्वादशी, पार नाही त्याची या पुण्यासी. मी जनार्दन संतोषी, केवी तयासी अगाधो. वरी केलिया अन्नदान, तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण, पितृगण भोगती. ऐसी जे पुण्यतिथीसे, नृप आचरता पुण्यराशी. तरी केवी बाधिजे तयासी, शाप भय ऋषीच्या. परी तपश्चर्ये आगळा मुनी, नेणोणी वदले शापवाणी. तरी स्वयंमी चक्रपाणी, सोसीन जाचणी गर्भवास. आता तू असं शाप देतोयस ना, तर मी तुझा शाप स्वतः चक्रपाणी मी स्वतः सोशीन म्हणला. मी स्वतः गर्भवास याच्यासाठी सोशीन. ऐसे वचन केशवाचे, ऐकून ऋषी बोले साचे. शतजन्म गर्भवासाचे, वचन आमचे निघाले. तरी उशाप वाणी ऐक, वरीचे शून्य टाकी एक. शेष उरे जो दशक, तो आवश्यक भोजिजे.
मी उशाप देतो म्हणे 100च्या वरचे शून्य एक शून्य काढून टाक आणि वरचे 10 जे आहेत ते तू भोग. या ही माझी चतुर्भाग रीती, दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे ती, दोन विप्रव दोन भूपती, रामकृष्ण तरती जडमूड. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं असेल, चतुर्भाग जे आहे त्याचे ते 4 भागामध्ये तू हे भोग. त्याच्यामध्ये काय ते 2 जलचर म्हणजे कुठलं आहे, कूर्म आणि वराह, 2 जलचर आहे. 2 वनचर, ठीक आहे नाही. वनचर म्हणजे कुठलं आहे, जलचर मध्ये मत्स्य आणि मत्स्य आणि कूर्म, आणि वराह आणि सिंह हे जे आहे ते वनचर आहेत ते. असे हे 4 झाले चतुर्भाग. 2 विप्र, 2 काय करायचे ब्राह्मणाचे. विप्र म्हणजे कुठल्या, वामन अवतार एक आणि परशुराम अवतार एक. 2 भूपती, 2 राजे म्हणजे कोण, एक राम आणि एक श्रीकृष्ण. रामकृष्ण तरती जडमूळ, ऐसा उशाप वदता वाचा, संतोष स्वामी दिनाचा, गर्भवास निरसील रायाचा, स्वयंतयाचा अंगीकारी. रायाचा जो अंबरीशाचा गर्भवास होता तो त्यानं स्वतःवरती घेतला. मग आनंदोनिया नृपती, ऋषी मेळासी श्रीपती, साधुनिया द्वादशी तिथी कौतुक रीती, दावित विमान आणून तात्काळी, नृप उद्धारिला ते वेळी, ऐशिया द्वादशी नवाळी, ऋषी मंडळी विलोकित, समस्ती करुणी जय जयकार, नमिते झाले शारंगधर, अदृश्य झाला सर्वेश्वर, इतुका प्रकार पै झाला, कथा भाग परम ऐकिला, म्हणून श्रोतिया सकळा, श्रवणद्वारे परिसविला, एवं संपला पंचपर्व, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित 14 अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीरामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.